हाय, हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे माझ्या या न्यू व्लॉगमध्ये. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थांच्या दर्शनाने. तर चला पाहूया. हे पहा, माझ्या दरवाजावरती मी श्री स्वामी समर्थांची पाटी लावलेली आहे. हे घर स्वामींचे आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहत आहोत. आणि हा पहा माझ्या हॉलमधील स्वामी समर्थांचा फोटो. दर्शन घ्या सगळ्यांनी. चला तर आता मी तुम्हाला खास स्पेशल सुट्टी करून मी पापड बनवत आहे, कारण की मला उडीद डाळीचे पापड हे खूप आवडतात म्हणून. आणि चला आता तुम्हाला हे मी बनवून दाखवणार आहे. हे पहा, 2 किलो उडदाची डाळ मी गिरणीतून दळून आणलेली आहे. हे आता मी चाळून घेणार आहे. कोणी कोणी उडदाच्या डाळीमध्ये मुगाची डाळी घालतात, पण मला तसे आवडत नाही, कारण मला फक्त उडदाच्या डाळीचेच पापड हे खूप आवडतात. कारण ते बनवायला हाडा असले तरी खायला खूप टेस्टी असतात. आणि 2 किलो उडदाच्या डाळीला हा 2 पॉकेट मसाला मी टाकणार आहे. 1 किलोला 1 प्रमाणे 2 किलोला 2 असे. आणि एका पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे. 2 ग्लास पाणी टाकत आहे. त्याच्यामध्ये पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाणी गरम होत आहे. आणि एक्स्ट्रा पाणी पण गरम करून घ्यायचे आपण. लागेल तसे कोमट पाणी लागेल तसे आपल्याला पिठामध्ये टाकता येईल त्यासाठी. आता मसाल्यासाठी फक्त 2च ग्लास पाणी टाकायचे आहे. आणि पापड लय मोठा आहे. हे पहा, मोठे मोठे जे जाडसर जे मसाला राहिलेला आहे तो तुम्ही खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. मी खलबत्त्यातच वाटून घेत आहे. हा बारीक करून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून आपले पापड फाटणार नाहीत. कारण व्यवस्थित बारीक केले नक्की पापड फाटत नाहीत. आणि हा परत मिक्स करणार आहे मी वाटण झाल्यानंतर. हे पहा, परत मी मिक्स केलेला आहे. आणि हा आता त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहे. बारीक करून घेतला आहे. आणि आता पाण्यामध्ये 2-3 मिनटं हे टाकून उकळत ठेवणार आहे. हलवत राहायचे, म्हणजे हा पूर्ण मसाला ह्या पाण्यामध्ये एकजीव होईल. एकजीव झाल्यानंतर ना आपले पापडामध्ये जेव्हा हा मसाला तुम्ही टाकणार तर पापड अगदी चविष्ट होतात. म्हणजे पूर्ण पिठामध्ये हा मसाला मिक्स होतो. 2-3 मिनटं उकळत असं गरम गॅसवरती ठेवायचे. आणि नंतर थंड झाल्यानंतर आपण पिठामध्ये मिक्स करायचे. हे पहा, हे थोडेसे पीठ काढलेले आहे मी पापड बनवताना लावण्यासाठी साईडला. आणि हे आता 1 किलोचे पीठ घेतलेले आहे. 1 किलोची गोळी बनवणार आहे मी, कारण एकदम 2 किलोचे बनवायला थोडे हार्ड जातात. कारण हे पीठ थोडी चिकट असते ना, फक्त उडदाची डाळच मी घेतलेली आहे, त्यामुळे हे चिकट असतात. हे पहा, 1 किलोचे मी आता मळणार आहे. अर्ध पाणी वापरणार आहे मसाल्याचं आणि अर्ध 1 किलोला. असे 1 किलोचे 2 गोळे बनवणार आहे. हे पहा, मळून घेते. फार चिकट पीठ असते. बनवायला जरी हार्ड असले तरी खायला खूप टेस्टी लागतात. असे गोळे बनवून घेते. मळून घ्यायचं व्यवस्थित. असं एक गोळा बनवलेला आहे 1 किलोचा. परत 1 किलोचा मी बनवणारच आहे. जास्त पातळ ना जास्त घट्ट, शक्यतो घट्टच बनवलं तरी चांगले, कारण की रात्रभर परत भिजणार आहे ना हे पीठ. हे पहा, 2 गोळे बनवले आहेत मी, मळून घेतलेत. आता ह्या दोन्हीचा परत मी एकत्र एक गोळा बनवणार आहे. तोपर्यंत असा ठेवलेला आहे. आणि आता हे दोन्हीचा परत एक गोळा बनवणार आहे. व्यवस्थित पीठ मळलेलं आहे. हे पहा कसे मळले, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही. हा दोन्हीचा परत मी एक गोळा बनवलेला आहे. आणि ह्याला तेल लावून रात्रभर हा आता भिजत ठेवायचा. म्हणजे पापड बनवण्याच्या 1 दिवस आधी हा गोळा बनवून घेतलेला आहे मी रात्री. आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा. त्याच्यावरती झाकण लावायचे आणि रात्रभर हा गोळा असाच ठेवून द्यायचा, तेल लावून वगैरे. आणि आता दुसऱ्या दिवशी ह्याचे आपण पापड बनवायचे. म्हणजे आज आपण हे जे पापड बनवणार आहोत, हा मी रात्री बनवून ठेवलेला आहे आदल्या दिवशी.
झाकण देऊन रात्रभर ठेवायचा. तर चला तर आता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज हे पहा कसे पीठ व्यवस्थित मुरलेले आहे. आता मी पापड बनवणार आहे. याचे व्यवस्थित मुरलेलं आहे पीठ. त्याच्यात छोटे छोटे असे गोळे काढून घेणार आहे साईडला आणि खलबत्त्यातील वरवंट्याने ठेचून घेणार आहे. म्हणजे जेवढे तुम्ही पीठ ठेचणार तेवढे तुमचे पापड सॉफ्ट होणार. हे पहा कसे ठेचत आहे. असं ठेचून घ्यायचं, मऊ बनवून घ्यायचं. म्हणजे पापड व्यवस्थित फुलतात, तळल्यानंतरही व्यवस्थित फुलतात. असे जेवढं तुम्ही ठेचणार मऊ बनवणार तेवढे तुमचे पापड व्यवस्थित होणार. अशा तुम्हाला जशा हवेत तशा लाट्या तुम्ही बनवू शकता. मला जशा हवेत तेवढ्या म्हणजे ज्या साईजचे तुम्हाला पापड बनवायचे त्या साईजच्या तुम्ही लाट्या बनवू शकता. एकत्र सगळं पीठ ठेचून घ्यायचे नाही, कारण की थोडे थोडे ठेचून घ्यायचे म्हणजे पीठ एकदम असं लूज नाही पडणार. हे पहा असे गोळे बनवून घ्यायचे जसे तुम्हाला हवेत तसे. मी असे बनवलेले आहेत आणि एका डब्यामध्ये ठेवायचे. तेही एक एक गोळा छोट्या छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या आणि एक एक लाटी बाहेर काढून तुम्ही पापड बनवू शकता. ह्याच्यावरती झाकून ठेवायचं म्हणजे हे पापड बनवताना आपल्याला एकदम कडक होणार नाही, म्हणजे सॉफ्ट राहतील. हे पहा आता मी पापड बनवून दाखवते. पीठ एकदाच लावून घ्यायचे, जास्त पीठ वापरायचे नाही. कारण जेवढे तुम्ही जास्त पीठ लावणार पापड बनवताना तेवढे तुमचे पापड लवकर खराब होतात. शक्यतो कमीत कमीच पीठ वापरायचे. हा पहा कसं झाला हे पापड, कुठेही फाटणार नाही आणि फाटलेलं नाही. कारण मसाला आपण व्यवस्थित बारीक करून घेतला ना तो, की असे पापड फाटत नाहीत आणि व्यवस्थित लाटता पण येतात. हे पहा कसं गोल गरगरीत होत आहे. असे पापड लाटून घेते मी. माझ्या मदतीला येणार आहेत अजून माझी भाऊजी आणि मम्मी, तोपर्यंत मी थोडे लाटत आहे. हे पहा कसा वाटला हा पापड. हे पहा असे 7-8 पापड मी लाटून घेतले आहेत. ते येत आहेत तोपर्यंत दोघी सुकायला ठेवायचे, फॅन खालीच ठेवायचे शक्यतो. कसे वाटले पापड तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा याच्यामध्ये काही चुकले असेल तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आवडले असेल पापड माझे तर तुम्ही असे बनवा. आणि तुम्हाला काही असं वेगळे ह्याच्यात येत असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. हे पहा आता दोघी माझ्या भाऊजे आणि मम्मी माझ्या मदतीला आलेले आहेत पापड लाटण्यासाठी. माझं माहेर आणि सासर जवळच आहे, त्यामुळे जवळ येतात मला मदतीला नेहमी हमेशा. मीही जाते. त्या दोघींसाठी थंड मागवले आहे, पिण्यासाठी स्लाइस मागवली. तर आता आम्ही हे पापड लाटून घेतो आहे. हे पहा एवढे पापड लाटून झालेत. एकाला दोघी असल्यानंतर थोडी मदत होते आणि पापड लवकर होतात. हे पहा एवढे पापड झालेत. आणि थोडे सुकले ना तर तुम्ही एकावर एक लगेच ठेवून द्यायचे, एकदम कडक वाळवून घ्यायचे नाहीत. नॉर्मली अर्धे कच्चे ओले असतील ना तेव्हाच तुम्ही एकावर एक ठेवू शकता, म्हणजे आपले पापड असे वाकडे तिकडे होणार नाहीत. हे पहा मी एकावर एक लगेच ठेवत आहे. थोडेसे सुकले ना की लगेच एकावर एक ठेवून द्यायचे, म्हणजे आपले पापड वाकडे तिकडे होणार नाही, आहे असे सरळच राहणार. एकावर लावून घेत आहे. असे लावून घेतले ना बरे पडते. थोडे सुकले की एकावर एक लावून ठेवायचे. एवढे झालेले आहेत आता. नॉर्मली सुकले की मी लगेच एकावर एक ठेवून देते. त्यामुळे माझे पापड अजिबात वाकडे किंवा असे होत नाही, आहे असे राहतात शेवटपर्यंत. शेवट पापड संपस तोपर्यंत माझे पापड असेच राहतात. अजून लाटत आहोतच आम्ही. जवळजवळ 1 किलोचे पापड बनवून झालेले आहेत. हे पहा मी असे ठेवलेले आहेत, एक साईडला लावून ठेवले ते एकावर एक एकावर एक. अजून बनवतच आहोत.
पुढे मी तुम्हाला हे पापड सुकल्यानंतर तळूनही दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. तळल्यानंतर कसा पापड फुलतो तेही तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे पाहत राहा व्हिडिओ, स्किप नका करू. नॉर्मली सुकले की लगेच मी एक साईडला घेते. हे पहा असे पापड लाटून झालेले आहेत. तसे पापड लाटून झालेत, असे एकावर एक लावलेले आहेत. सर्व पापड म्हणजे 2 किलोचे एवढे पापड झालेले आहेत. हे पहा झाले एकदाशे पापड लाटून. आता याला 2 तास मी ऊन देणार आहे, म्हणजे कडक उन्हामध्ये वरती टेरेसवरती 2 तास उन्हात ठेवणार आहे, म्हणजे पापडाला बुरशी वगैरे येणार नाही आणि आपले पापड जास्तीत जास्त दिवस राहतील. हे पहा मी वरती टेरेसवरती सुकायला ठेवले 2 तास उन्हात. 2 तास उन्हात व्यवस्थित हे पापड ऊन देऊन घेतले ना, म्हणजे आपले जास्त दिवस टिकतात पापड. हे पहा वरती उन्हात ठेवले आहेत, तरी एकही पापड वाकडा झालेला नाही आहे. पाहू शकता तुम्ही, जसे आहेत तसेच राहिलेले आहेत. हे पहा 2 तास ऊन देऊन झाल्यानंतरही पापड आपले आहेत जसे आहेत तसेच राहिलेले आहेत. अजिबात वाकडा पापड झालेले नाही आहे. हे बघा 2 किलोचे एवढे पापड झालेले आहेत. कसे वाटले पापड कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि आता ह्याला मी तळूनही दाखवणार आहे. हे पहा तळल्यानंतर ना असे होतात. आता हा पापड मी तळून दाखवते तुम्हाला. पहा दुप्पट फुललेला आहे हा पापड. कसा वाटला हा तुम्हाला पापड? आणि खायला तर खूप टेस्टी आहेत, कारण मी खाऊन